नमस्कार. रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील पॉलिटेक्निक सातारा आणि गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वेबिनार फॉर फर्स्ट इयर ॲडमिशन कॅप राऊंड ऑप्शन फॉर्म फिलिंग या कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवर, वेबिनार जॉईन करणारे आणि यूट्यूबवर बघणारे सर्व विद्यार्थी, पालक वर्ग, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे मी स्वाती जाधव सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करते. या वेबिनारमध्ये गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कराड चे प्राचार्य तसेच जिल्हा समन्वयक अधिकारी सहसंचालक विभागीय कार्यालय पुणे डॉक्टर सुरेश पाटील आणि गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कराड येथील केमिस्ट्री विभागाचे सहाय्यक प्राध्यापक आणि ॲडमिशन कोऑर्डिनेटर डॉक्टर आर.जी. शिंदे सर यांचेही मी हार्दिक स्वागत करते. कर्मवीर भाऊराव पाटील पॉलिटेक्निकचे प्राचार्य बी.व्ही. कदम सर आणि ॲडमिशन कोऑर्डिनेटर इलेक्ट्रिकल विभागाचे विभाग प्रमुख एम.डी. भुजबळ सर आणि ॲडमिशन कोऑर्डिनेटर मेकॅनिकल विभागाचे विभाग प्रमुख एस.एस. येवले सर यांचे पण मी हार्दिक हार्दिक स्वागत करते. 20 मे ते 6 जुलै पासून पूर्ण महाराष्ट्रभर डिप्लोमासाठी रजिस्ट्रेशन प्रोसेस पार पडलेली आहे आणि आज 10 जुलै रोजी फायनल मेरिट लिस्ट आपण बघणार आहोत. तर या प्रोसेस नंतर जे महत्त्वाचा टप्पा आहे तो आहे ऑप्शन फॉर्म फिलिंग. तर यासाठी कॅप राऊंड फर्स्ट हा आपला 11, 12, 13 जुलैपासून सुरू होणार आहे. तर या कॅप राऊंडमध्ये ऑप्शन फॉर्म कसा भरायचा, त्यासाठी काय करावं लागतं, ऑप्शन कसे द्यायचे, प्रेफरन्सेस कसे द्यायचे याचं सविस्तर मार्गदर्शन आज या वेबिनारमध्ये आपल्याला मिळणार आहे. तर त्याकरता मी सुरुवातीला कर्मवीर भाऊराव पाटील पॉलिटेक्निकचे ॲडमिशन कोऑर्डिनेटर एम.डी. भुजबळ सर आणि इलेक्ट्रिकल विभागाचे ते विभाग प्रमुख आहेत यांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शनासाठी सुरुवात करावी. नमस्कार. प्रथमतः मी सर्व विद्यार्थी व पालकांचे सहर्ष स्वागत करतो. तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कराडचे प्राचार्य पाटील सर यांचेही मी मनपूर्वक स्वागत करतो. तसेच गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कराडच्या केमिस्ट्री विभागाचे प्राध्यापक डॉक्टर राम शिंदे सर यांचंही मी पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण हा वेबिनार घेण्याचं मुख्य कारण असं आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्म कसा भरायचा असतो, त्यासाठी कोणती काळजी घ्यायची असते याबाबत माहिती नसते. तर या वेबिनारमध्ये आपण ऑप्शन फॉर्म कसा भरायचा आहे आणि ॲडमिशन प्रोसेस यानंतरची काय असणार आहे या संदर्भात आपण सगळी माहिती घेणार आहोत. हे कॅप राऊंडचं शेड्यूल आहे. जनरली आपल्याकडे 4 कॅप राऊंड होणार आहेत. पहिला कॅप राऊंड जो आहे तो कॅप राऊंड चालू होणार आहे 11 तारीख ते 13 तारीख. 11 तारीख ते 13 तारखेमध्ये आपल्याला ऑप्शन्स फिलअप करायचे आहेत. ऑप्शन्स भरायचे आहेत म्हणजे आपल्याला इच्छित कॉलेज आणि इच्छित ब्रांच, कोणत्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि कुठल्या ब्रांचला ॲडमिशन घ्यायचं आहे यासाठीचे ऑप्शन्स भरणे म्हणजे ऑप्शन फॉर्म भरणे. तर हे जे पहिल्या कॅप राऊंडचे ऑप्शन्स फॉर्म भरायचे ते 11 तारीख ते 13 तारीख यामध्ये भरायचे. त्याच्यानंतर 15 तारखेला कॅप राऊंड 1 ची यादी प्रदर्शित होईल. यामध्ये विद्यार्थ्याला हे समजेल की त्याला कुठल्या कॉलेजला आणि कोणत्या ब्रांचला ॲडमिशन मिळालं आहे. यानंतर कॅप राऊंड 1 मध्ये ज्या कॉलेजला सीट अलॉकेट झाली आहे, ज्या कॉलेजला ॲडमिशन मिळालंय त्या कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी त्या विद्यार्थ्याला 16 तारीख ते 18 तारीख हा कालावधी देण्यात आलाय. मग विद्यार्थी 16, 17 आणि 18 या 3 दिवसापैकी एका दिवसामध्ये जाऊन संबंधित कॉलेजला, ज्या कॉलेजला ॲडमिशन मिळालंय, ज्या कॉलेजला सीट अलॉकेट झाली आहे त्या कॉलेजला जाऊन त्याचा प्रवेश निश्चित करू शकतो. त्यानंतर कॅप राऊंड 2, समजा ज्या विद्यार्थ्याला कॅप राऊंड 1 मध्ये सीट अलॉकेट झालेली नाहीये किंवा त्याला मिळालेली सीट नकोय, त्याला दुसरी कुठली तरी ऑप्शन पाहिजे आहे, त्याला दुसरा कॉलेज पाहिजे किंवा दुसरा ब्रांच पाहिजे आहे, याकरिता कॅप राऊंड 2 मध्ये अप्लाय करू शकता.
त्याच्यासाठी तुम्हाला 20 तारीख ते 21 तारीख दिलेली आहे. त्यामध्ये तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकता. 20 ते 21 तारखेमध्ये त्या राऊंड मध्ये भरलेल्या ऑप्शनचं जे जागा वाटप आहे, कुठली ब्रांच मिळाली आहे, ते त्यासाठी 23 तारीख आहे. 23 तारखेला तुम्हाला समजेल. 23 जुलैला कॅप राऊंड 2 मधली सीट अलॉटमेंट. त्याच्यानंतर तुम्हाला 24 आणि 25 तारखेला कॅप राऊंड 2 मध्ये जर ऍडमिशन घेणार असेल, मिळालेली सीट तुम्हाला कन्फर्म करायची असेल तर 24 आणि 25 तारखेला जाऊन संबंधित कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन कन्फर्म करावं लागेल. त्यानंतर कॅप राऊंड 3 आहे. कॅप राऊंड 3 चा कालावधी आहे 27 आणि 28 तारखेला ऑप्शन फॉर्म भरायचे. त्याची यादी आहे ती 30 तारखेला लागेल, 30 जुलैला. आणि तुमचा प्रवेश निश्चित करण्याचा कालावधी आहे 31 जुलै ते 1 ऑगस्ट पर्यंत. त्याचप्रमाणे कॅप राऊंड 4 साठीचा ऑप्शन फॉर्म भरण्याचा कालावधी 3 ऑगस्ट ते 4 ऑगस्ट आहे आणि त्याची यादी लागेल 6 ऑगस्टला. 6 ऑगस्ट नंतर तुम्हाला जी सीट मिळाली आहे ती तुम्हाला घ्यावीच लागेल. चौथ्या राऊंड नंतर कोणताही राऊंड होणार नाहीये. 7 आणि 8 तारखेला तुम्हाला प्रवेश निश्चित करावा लागेल. 8 तारखेला सगळी ऍडमिशन प्रोसेस संपलेली असणार आहे. त्यानंतर अगेन्स्ट कॅपचे ऍडमिशन राऊंड चालू होतात. पण कॅप राऊंडचे हे 4च राऊंड असणार आहेत, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट कॅप राऊंड म्हणजे काय असतं, तर कॅप राऊंड म्हणजे काय असतं तर DT डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन महाराष्ट्र यांच्या मार्फत एक सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस चे आयोजन केले जातं. याच्यामध्ये विद्यार्थी एक फॉर्म भरून, म्हणजे आता सगळ्या विद्यार्थ्यांनी एक फॉर्म भरलाय, एक रजिस्ट्रेशन केलंय, तो फॉर्म भरून तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही कॉलेजला ऍडमिशन मिळवून देणं हा प्रमुख उद्देश आहे कॅप ऍडमिशन प्रोसेसचा. या ऍडमिशन प्रोसेसमध्ये काय करू शकतो तर ही ऍडमिशन प्रोसेसमध्ये तुम्ही एक फॉर्म भरला, महाराष्ट्रातलं कुठल्याही कॉलेज कुठल्याही ब्रांचला तुम्ही अप्लाय करू शकता. आणि ही प्रक्रिया जी आहे ती अत्यंत सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने DT मार्फत राबवली जाते दरवर्षी. यामध्ये ऑप्शन फॉर्मचा आता एक टप्पा आपला कंप्लीट झालाय, रजिस्ट्रेशन करून झालंय. आता पुढचा टप्पा आहे तो ऑप्शन फॉर्म भरणे. हा खूप इम्पॉर्टंट आणि महत्वाचा टप्पा असणार आहे ऍडमिशन प्रोसेस मधला. आता या ऑप्शन फॉर्म भरू कोण शकतं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करून कन्फर्मेशन केलं आहे आणि ज्यांचं नाव फायनल मेरिट लिस्टला आलंय असे सर्व विद्यार्थी ऑप्शन फॉर्म भरू शकतात. ज्यांचं रजिस्ट्रेशन झालंय आणि ज्यांनी कन्फर्मेशन केलंय आणि ज्याचं फायनल मेरिट लिस्टला नाव आलंय असे सर्व विद्यार्थी ऑप्शन फॉर्म साठी इलिजिबल आहेत. आता सगळ्यात इम्पॉर्टंट याच्यामध्ये ऑप्शन फॉर्म भरताना कुठली चूक झाली, आपल्याला नको असणारी ब्रांच किंवा नको असणाऱ्या पॉलिटेक्निकला प्रवेश घ्यावा लागू शकतो. त्यामुळे सगळ्यांनी ऑप्शन फॉर्म कसा भरावा या संदर्भात आताच सगळ्या गोष्टी कळून घ्या. आता इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे तर तुम्ही ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी नेट कॅफेमध्ये किंवा घरून लॅपटॉपवरून भरण्याच्या ऐवजी FC सेंटरला जाऊन ऑप्शन फॉर्म भरला तर तुमच्या चुका होण्याची शक्यता कमी राहते. त्यामुळं तुम्ही घरातून किंवा नेट कॅफेमधून ऑप्शन फॉर्म भरणं जरा टाळावं आणि FC सेंटरला जाऊनच ऑप्शन फॉर्म भरावा असं मी तुम्हाला सजेशन देईन. याच्यानंतर आपल्या आवडीनुसार तुम्ही कोणत्याही पॉलिटेक्निकला किंवा कोणत्याही कोर्सला निवडू शकता या ऑप्शन फॉर्म थ्रू. ऑप्शन फॉर्म म्हणजे काय तर मी आता सांगितल्याप्रमाणे संबंधित पॉलिटेक्निक व कोर्सचे नाव भरणे म्हणजेच ऑप्शन फॉर्म भरणे. आता ऑप्शन फॉर्म प्रत्येकाने भरणे अनिवार्य आहे. हा फॉर्म न भरल्यास विद्यार्थ्याला कॅप प्रोसेस मधून प्रवेश मिळणार नाही. म्हणजे काही विद्यार्थी आता रजिस्ट्रेशन करून गेलेत आणि माझं ऍडमिशन झालंय असं अजिबात नाहीये. जोपर्यंत तुम्ही कॅप राऊंड मध्ये ऑप्शन्स भरत नाही तोपर्यंत तुम्हाला प्रवेश मिळणार नाही त्या संबंधित कॉलेजला. त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी रजिस्ट्रेशन केले त्यांनी ऑप्शन फॉर्म भरणं मेंडेटरीच आहे. प्रत्येकानं ऑप्शन फॉर्म भरला पाहिजे तरच तुम्हाला कॅप प्रोसेस मधनं ऍडमिशन मिळणार आहे. कॅप राऊंड मध्ये सीट अलोकेट झाली नाही, एखाद्या कॅप राऊंड मध्ये सीट अलोकेट झाली नाही तर पुढच्या कॅप राऊंड मध्ये तुम्हाला 4 कॅप राऊंड टोटल होणार आहेत तर त्यात पुढच्या कॅप राऊंड साठी तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरावा लागेल. आता सगळ्यात महत्वाचं ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी आपल्याला कोणतीही फी द्यावी लागणार नाहीये. तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन करताना कॅटेगरीच्या स्टुडंटनी 300 रुपये फी भरली आहे आणि ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी याआधी 400 रुपये फी भरून ऑनलाईन रजिस्ट्रेशन DTच्या वेबसाईटवर केलेलं आहे.
त्यामुळे ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही. आता ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत ते सगळ्यांनी आता आपण कळून घेऊयात. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे ते तुमचा ऍप्लिकेशन आय डी. आता रजिस्ट्रेशन केल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला एक DEN नंबर असा एक नंबर दिलेला आहे. तो DEN 26 असा एक त्याच्या पुढे काहीतरी अजून डिजिट असतील असा एक ऍप्लिकेशन आय डी असेल. तुमच्या मोबाईलवर ज्या मोबाईल थ्रू तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं त्याच्यावर मेसेज पण आला असेल आणि कन्फर्मेशन केल्यानंतर जी प्रिंटआउट मिळाली त्याच्यावर पण तो नंबर आहे. मी पुढच्या स्लाइडमध्ये दाखवतोच तुम्हाला तो कुठून मिळणार आहे तुम्हाला. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म भरताना रजिस्ट्रेशन जेव्हा केलं त्यावेळेस तुम्ही जो पासवर्ड सेट केलेला होता तो पासवर्ड तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरतेवेळी लागणार आहे. विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तो पासवर्ड आपण कोणालाही शेअर करायचा नाहीये. आता त्याच्यानंतर ऑप्शन फॉर्म भरतेवेळीच आपल्याकडं जो तुम्ही रजिस्टर्ड मोबाईल नंबर होता रजिस्ट्रेशन करताना जो मोबाईल नंबर तुम्ही ऍड केलेला तो मोबाईल तुमच्या सोबत असणं आवश्यक आहे. कारण की ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला त्या मोबाईलवर एक OTP येणार आहे. तो OTP तिथं टाकल्याशिवाय तुमचा ऑप्शन फॉर्म भरला जाणार नाही. त्यामुळे तीनच गोष्टी आपल्याला रिक्वायर्ड आहेत. कुठलंही डॉक्युमेंट दुसरं तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी लागणार नाहीये. तुम्हाला तुमचा DN नंबर, तुमचा पासवर्ड आणि रजिस्टर्ड मोबाईल तुमच्या सोबत असला तर तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकता. आता इथं मी एक रजिस्ट्रेशनची एक स्लिप इथं दिली आहे. तर DN नंबर तुम्हाला या स्लिपवर तुम्ही बघू शकता, या स्क्रीनवर दिसतंय. तर लेफ्ट कॉर्नरला तुमचा DEN नंबर आहे. तर तो DN नंबर तुम्ही तिथून घेऊ शकता आणि पासवर्ड टाकून तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकता. आता ऑप्शन फॉर्म कसा भरू शकतो तर याच्यासाठीच काही माहिती इथं दिलेली आहे. त्याच्यामध्ये आपण ऑप्शन फॉर्म मध्ये किमान 1 ते जास्तीत जास्त 300 ऑप्शन भरू शकतो. पण विद्यार्थ्यांनी गोंधळ टाळण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे तेवढेच ऑप्शन टाकावेत, जादाचे ऑप्शन टाकू नयेत. त्यामुळे तुम्ही कन्फ्यूज होऊन तुमचं सिक्वेन्स चुकू शकतो. जिथं तुम्हाला ऍडमिशन घ्यायची, जी ब्रांच घ्यायची तोच ऑप्शन भरला तर तुम्ही त्या केसमध्ये ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी तेवढेच ऑप्शन भरू शकता. आता ऑप्शन निवडतेवेळी विद्यार्थी व पालकांनी पॉलिटेक्निकचे असणारे ग्रेड, त्यांची वार्षिक व इतर फी, त्यांचे निकाल, तिथे शिकणारे शिक्षक तसेच इतर सोयी इत्यादी गोष्टींची माहिती घेऊनच ऑप्शन निवडा. रॅन्डमली कुठलेही ऑप्शन निवडू नका. तुम्हाला जिथं ऍडमिशन घ्यायचंय ते कॉलेज बघा, कुठलं कॉलेज आहे, त्याची ग्रेड काय आहे, त्याची फी किती आहे, तुम्हाला तिथं फी भरावी लागणार आहे, तिथं असणारे निकाल, तिथं असणारे शिक्षक, इतर सोयी या गोष्टींची सगळी माहिती घ्या आणि त्याच्यानंतरच तुम्ही ऑप्शन निवडा. आता प्रथम तुम्हाला हवे असणारे ऑप्शन पर्याय किंवा जे काय ऑप्शन्स तुम्ही काढणार आहे ते पहिल्यांदी एका कागदावर लिहून काढा आणि त्याचा पसंती क्रम लावा. मला पहिल्या नंबरला कुठला ऑप्शन असावा, दुसऱ्या नंबरला कुठला असावा, हे असे याचा एक पसंती क्रम लावा. पहिला, दुसरा, तिसरा असं एका कागदावर लिहून काढा. त्यामुळे तुमचं फॉर्म भरताना होणाऱ्या चुका टळणार आहेत. ऑप्शन फॉर्म तुमच्या पसंतीनुसारच भरला आहे का याची खात्री करा आणि त्यानंतरच विद्यार्थ्याने OTP टाकून ऑप्शन फॉर्म कन्फर्म करा. तुम्ही जोपर्यंत OTP नाही देणार आहे तोपर्यंत तुमचा ऑप्शन फॉर्म कन्फर्म झालेला नसणार आहे. म्हणजे एकदा OTP टाकला त्याच्यानंतर तुमचा ऑप्शन फॉर्म एडिट होऊ शकणार नाहीये. त्यामुळं OTP टाकण्याच्या आधी तुम्ही 2-3 वेळा चेक करून बघा की तुम्ही भरलेला ऑप्शनचा सिक्वेन्स आणि भरलेले ऑप्शन्स बरोबर आहेत का, तेच मला पाहिजे आहेत का, ह्या गोष्टी कन्फर्म झाल्यानंतरच OTP टाकून फायनल कन्फर्मेशन करावं. आता सगळ्यात महत्वाचं जे 4 कॅपराऊंड होणार आहेत त्याचे काही नियम आहेत तर ते पहिले आपण समजून घेऊयात. कॅपराऊंड 1 मध्ये तुम्ही जे काय ऑप्शन्स भरलेले असतील, समजा एखाद्या विद्यार्थ्यानं 4 ऑप्शन भरलेत, त्याच्यामध्ये जर त्या विद्यार्थ्यानं भरलेल्या ऑप्शन मधला पहिल्या नंबरचा ऑप्शनला प्रवेश मिळाला तर त्या विद्यार्थ्याला तो प्रवेश घ्यावाच लागतो. तुम्ही कॅपराऊंड 2 ला ऍप्लिकेशन करू शकत नाही, तो ऑप्शन ऑटो फ्रीज होतो. तसंच कॅपराऊंड 2 मध्ये हे सगळ्यात महत्वाचं मी सांगतोय, सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष देऊन कळून घ्या या गोष्टी. कॅपराऊंड 2 मध्ये
पहिले 3 ऑप्शन तुम्ही, मी आता जसं म्हटलं की एखाद्या विद्यार्थ्यानं 10 ऑप्शन्स भरलेत आणि त्या 10 ऑप्शन मधल्या पहिल्या 3 पैकी कुठल्याही क्रमांकाच्या ऑप्शनचा पर्याय तुम्हाला मिळाला, ती सीट अलॉकेट झाली, तर त्याला प्रवेश घ्यावाच लागतो. तो विद्यार्थी तिसऱ्या राऊंडला ऍप्लिकेशन करू शकणार नाही. त्याचप्रमाणे कॅप राऊंड 3 ला तुम्ही भरलेल्या ऑप्शन मधल्या पहिल्या 6 ऑप्शन पैकी जर कुठला ऑप्शन तुम्हाला मिळाला, तर त्या ऑप्शनला, त्या सीटसाठी किंवा त्या ब्रांचसाठी, त्या कॉलेजसाठीचं ऍडमिशन तुम्हाला घ्यावंच लागेल. तुम्ही चौथ्या राऊंडला ऍप्लिकेशन करू शकणार नाहीये. तसंच कॅप राऊंड चौथा म्हणजे शेवटचा कॅप राऊंड आहे. या राऊंड मध्ये तुम्हाला जो ऑप्शन मिळेल तो तुम्हाला घ्यावाच लागेल. त्याच्यानंतर कॅप राऊंडचे ऍडमिशन्स नसणार आहे. त्याच चौथा राऊंड आहे तो कॅप राऊंडचा शेवटचा राऊंड असणार आहे. हे सगळ्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचंय. मी परत एकदा सांगतो, कॅप राऊंड साठी पहिला ऑप्शन, पहिला पसंती क्रम, कॅप राऊंड 2 साठी पहिले 3 ऑप्शन्स, कॅप राऊंड 3 साठी पहिले 6 ऑप्शन्स आणि कॅप राऊंड चौथ्यासाठी जो ऑप्शन मिळेल तो तुम्हाला घ्यावाच लागणार आहे. आता इथं काही उदाहरणासाठी मी काही ऑप्शन्स दिलेत. आता ऑप्शन फॉर्म मध्ये कॅप राऊंड 1 मध्ये समजा एखाद्या विद्यार्थ्याने 10 ऑप्शन्स भरलेत, सपोज इथं दिसत आहेत तुम्हाला 10 ऑप्शन्स भरलेले दिसत आहेत. त्यामध्ये समजा पहिल्या ऑप्शनला ऍडमिशन मिळालं तर त्या विद्यार्थ्याला घ्यावंच लागेल. पण समजा एखाद्या विद्यार्थ्याला कॅप राऊंड 1 मध्ये चौथ्या नंबरचा ऑप्शन अलोकेट झाला, म्हणजे समजा केवी पॉलिटेक्निकचं इलेक्ट्रॉनिक्स चौथ्या नंबरला दिसते आणि त्याला चौथ्या नंबरचा ऑप्शन त्याला अलोकेट झाला, तर त्यांनी घ्यावाच असं काही नाहीये. तो ऑप्शन तो बेटरमेंट किंवा नॉट फ्रीज असं करू शकतो आणि कॅप राऊंड 2 साठी पुन्हा अप्लाय करू शकतो. पण पहिला नंबरचा ऑप्शन जर त्याला अलोकेट झाला तर तो त्याला घ्यावाच लागणार आहे. तसंच मी दुसरं उदाहरण दिलंय, याच्यामध्ये कॅप राऊंड 2 साठी दिलंय. कॅप राऊंड 2 साठी पहिले 3 ऑप्शन पैकी कुठला ऑप्शन जर मिळाला तर तो त्याला घ्यावाच लागेल. म्हणजे आता पहिले 3 ऑप्शन आहेत, केबीपीचं सिव्हिल, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कराडचं कम्प्युटर आणि केबी पॉलिटेक्निकचं इलेक्ट्रिकल. मग त्याला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकचं कम्प्युटरला मिळालंय, पण त्याला तिथं त्या केसमध्ये त्याला ऍडमिशन त्या ठिकाणी घ्यावंच लागणार आहे, कारण की कॅप राऊंड 2 आहे आणि त्या पहिल्या 3 ऑप्शन मधल्या एका ऑप्शनला त्याला ऍडमिशन मिळालंय. पण या केसमध्ये समजा 7व्या नंबरचा 8व्या नंबरचा कुठला पण ऑप्शन मिळाला तर तो डिनाय करू शकता आणि तुम्ही तिसऱ्या राऊंडचा फॉर्म भरू शकता. तसंच कॅप राऊंड 3 साठी मगाशी मी सांगितल्याप्रमाणे 6 नंबर लक्षात ठेवायचे. पहिल्या 6 नंबर पैकी कुठला ऑप्शन जर मिळाला तर तो तुम्हाला घ्यावाच लागणार आहे. अदरवाईज तुम्ही कॅप प्रोसेस मधून बाहेर पडणार आहेत. तुम्हाला पुढच्या कॅप राऊंड साठी अप्लाय करता येणार नाहीये. तर हे गोष्टी सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायच्या. इथं मी एक ऑप्शन फॉर्मची प्रिंट तुम्हाला कशी असणार आहे ते दिलीये. तर या पद्धतीनं तुम्ही ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला एक प्रिंट मिळेल. याच्यावर तुम्ही जे ऑप्शन्स भरलेत ते सिक्वेन्स नुसार इथं आलेले असतील. इथे एक दिसतंय गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कराडचं एक कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे, केबी पॉलिटेक्निकचं कम्प्युटर आहे, असे काही ऑप्शन्स तुम्हाला दिसतील जे विद्यार्थ्यांनी भरलेले आहेत आणि त्याच्याप्रमाणे तुम्हाला एक प्रिंट मिळेल फायनल कन्फर्मेशन केल्यानंतर. आता या कॅप राऊंडला फॉर्म भरून झाल्यानंतर एक प्रोव्हिजनल अलॉटमेंट जाहीर होईल. ती 15 तारखेला तुम्हाला कळेल. म्हणजे 15 तारखेला मी आधीच सांगितलं की कॅप राऊंड 1 ची प्रोव्हिजनल अलॉटमेंट जी आहे ती तुम्हाला 15 जुलैला कळणार आहे. तर 15 जुलैला तुम्हाला कळेल की तुम्हाला कुठल्या कॉलेजला, कुठल्या ब्रांचला ऍडमिशन मिळालेलं आहे, कुठं सीट अलॉकेट झाली हे कळेल. ते प्रोव्हिजनल अलॉटमेंट झालेलं असेल. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय ह्या गोष्टीचा पण आपण माहिती घेऊयात. आता याच्यामध्ये प्रोव्हिजनल अलॉटमेंट झाल्यानंतर सेल्फ ARC करायची आहे. म्हणजे काय करायचंय तर सीट ऍक्सेप्टन्स फी 1000 रुपये भरायची आहे आणि ती सीट तुम्हाला ऍक्सेप्ट करायची आहे किंवा फ्रीज किंवा नॉट फ्रीज करायची आहे. असे 3 ऑप्शन असणार आहेत. हे मी पुढे सांगतोच तुम्हाला. फ्रीज म्हणजे काय, नॉट फ्रीज म्हणजे काय, बेटरमेंट म्हणजे काय, फ्रीज म्हणजे काय, या गोष्टी आपण पुढे कळून घेणारच आहे. आता याच्यामध्ये फ्रीज केलं तर काय करायचंय आणि नॉट फ्रीज केलं तर काय करायचंय हे पण कळून घ्या. जर आपण फ्रीज ऑप्शन सिलेक्ट केला तर संबंधित इन्स्टिट्यूट मध्ये जाऊन तुम्हाला त्या ब्रांचला ऍडमिशन कन्फर्म करायचंय आणि नॉट फ्रीज केलं तर तुम्हाला पुढच्या कॅप राऊंड साठी अप्लाय करायचंय. म्हणजे पहिल्या कॅप राऊंड मध्ये तुम्ही नॉट फ्रीज केलं तर तुम्ही काही प्रोसेस नाही करायची, 1000 रुपये भरायचे आणि तुम्ही नॉट फ्रीज बेटरमेंट ऑप्शन चूज करायचा
आणि पुढच्या कॅप राऊंडचा फॉर्म भरायचा. त्या केसमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायची आवश्यकता नाहीये. तिथे तुम्ही नॉट फ्रीज केलं म्हणजे ती सीट तुम्हाला नकोय. पण फ्रीज केलं तर तुम्हाला ती सीट पाहिजे आणि त्या सीटसाठी तुम्ही ऍडमिशन घेणार आहात असं त्याचा अर्थ झाला. आता हे 3 शब्द मी मगापासून म्हणतोय, ॲटो फ्रीज, फ्रीज आणि नॉट फ्रीज. हे आहे काय ते एकदा आपण समजून घेऊया. आता ॲटो फ्रीज मध्ये मी जसं मगाशी सांगितलं तर कॅप राऊंड 1 जो आहे त्यामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला पहिला ऑप्शनच मिळाला, त्यांनी भरलेल्या ऑप्शन मधला पहिला ऑप्शन मिळाला तर तो ॲटो फ्रीज होणार आहे. तसंच कॅप राऊंड 2 मध्ये पहिल्या 3 मधला ऑप्शन जर मिळाला तर तो ॲटो फ्रीज होणार आहे. तसंच कॅप 3 मध्ये पहिल्या 6 ऑप्शन्स मधला कुठला ऑप्शन मिळाला तर तो ॲटो फ्रीज होणार आहे. आणि चौथ्या राऊंड मध्ये जो ऑप्शन तुम्ही भरणार आहे त्यात जे पण कॉलेज तुम्हाला जे पण ब्रांच अलॉकेट होईल ती ॲटो फ्रीज होणार आहे. म्हणजे तुम्ही याच्यानंतरच्या कुठल्याही कॅप राऊंडला अप्लाय करू शकणार नाहीये. तुम्हाला तिथंच ऍडमिशन घ्यायचंय जे तुम्हाला मिळालंय. त्याचा अर्थ झाला ॲटो फ्रीज. त्याच्यानंतर फ्रीज म्हणजे काय, तर फ्रीज म्हणजे तुम्हाला जी सीट अलॉकेट झालीये आणि समजा कॅप राऊंड मध्ये पहिल्यापेक्षा वेगळा आकडा म्हणजे 3ऱ्या 4थ्या 5व्या नंबरचा ऑप्शन कुठला तरी तुम्हाला मिळालाय, पण तुम्हाला पुढच्या राऊंडला अप्लाय नाही करायचंय, तुम्हाला तिथंच ऍडमिशन घ्यायचंय. अशा विद्यार्थ्यांनी काय करायचंय तर फ्रीज ऑप्शन चूज करायचंय. फ्रीज म्हणजे तुम्ही त्याच ठिकाणी ऍडमिशन घेणार आहात आणि त्या केसमध्ये तुम्ही पुढच्या कॅप राऊंडसाठी इलिजिबल राहणार नाहीत, फ्रीज ऑप्शन तुम्ही चूज केलात तर. आणि नॉट फ्रीज म्हणजेच बेटरमेंट म्हणजे काय, तर तुम्हाला पहिल्या कॅप राऊंडला 4थ्या नंबरचा ऑप्शन मिळालाय पण तुम्हाला ती सीट नकोय, तुम्हाला पुढच्या राऊंडसाठी अप्लाय करायचंय, तर तुम्ही नॉट फ्रीज 1000 रुपये भरायचे आणि नॉट फ्रीज असं करू शकता, हा ऑप्शन चूज करू शकता. नॉट फ्रीज केल्यामुळे काय होईल, तुम्हाला जी सीट मिळाली ती तशीच राहणार आहे, तो प्रवेश तुमचा, ती जागा तुमची दुसऱ्याला जाणार नाहीये, ती तशीच राहणार आहे. पण तुम्ही कॅप राऊंड पुढच्या कॅप राऊंडला बेटरमेंटसाठी दुसऱ्या ऑप्शनसाठी अप्लाय करू शकता. जर पुढच्या राऊंड मध्ये तुम्हाला त्याच्यापेक्षा वरचा ऑप्शन जर मिळाला तर पहिला मिळालेला ऑप्शन तुमचं सीट जाणार आहे आणि जो तुम्ही नंतर भरलाय त्याला प्रवेश तुम्हाला अलोकेट होणार आहे. तर हे 3 पर्याय आहेत, ॲटो फ्रीज, फ्रीज आणि नॉट फ्रीज. हे विद्यार्थ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचे. आता हे सीट ऍक्सेप्टन्स लेटर आहे, तर इथं एका विद्यार्थ्याने ज्याचं दाखवलंय तिथं बेटरमेंट केलंय आणि कन्फर्म केलंय. म्हणजे या विद्यार्थ्यांनी काय करायचंय तर पुढच्या कॅप राऊंडसाठी परत अप्लाय करायचंय. जर इथं ॲटो फ्रीज आला असतं तर त्यानं तिथंच ऍडमिशन घ्यायचंय. त्यानं फ्रीज केलं असतं तरी जी सीट मिळाली त्याला ती घ्यावी लागणार आहे. त्याच्यानंतरचा पुढचे टप्पा आहे तो इन्स्टिट्यूट रिपोर्टिंगचा. आता मी जसं म्हटलं की तुम्ही फ्रीज, ॲटो फ्रीज तुम्ही किंवा नॉट फ्रीज असं केलं, त्याच्यामध्ये ॲटो फ्रीज आणि फ्रीज ऑप्शन जर तुम्ही चूज केला असेल तर तुम्ही त्या संबंधित इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन तुमचा प्रवेश निश्चित करायचा आहे. तो झाल्यानंतर तुम्हाला या प्रकारची एक स्लिप मिळेल. तिथं जाऊन तुमची फी भरावी लागेल, तुमचे डॉक्युमेंट्स चेक करून घ्यावे लागतील, तिथं जमा करावे लागतील आणि त्यानुसार तुमचा प्रवेश त्या इन्स्टिट्यूटला कन्फर्म होणार आहे. आता असं समजा की कॅप राऊंड 1 मध्ये कोणत्याच पॉलिटेक्निकला सीट अलोकेट झाली नाही, तुम्ही 15 ऑप्शन्स भरलेत पण तुम्हाला कुठली सीट अलोकेट नाही झाली, तर या केसमध्ये तुम्ही पॅनिक व्हायचं गरज नाहीये, तुम्ही घाबरून जाऊ नका त्या केसमध्ये. तर यामध्ये कसं असतं की कॅप राऊंड 1 मध्ये जे रिझर्वेशन असतं ते खालीलप्रमाणे इथं दिलंय. कॅटेगरी वाईज असतं, होम डिस्ट्रिक्ट, अदर दॅन होम डिस्ट्रिक्ट. म्हणजे समजा आपण सातारा जिल्ह्यामध्ये, तर सातारा जिल्ह्यामधून 10वी झालेले विद्यार्थी आणि बाहेरच्या जिल्ह्यामधून, सातारा सोडून दुसऱ्या जिल्ह्यामधून 10वी झालेले विद्यार्थी, टेक्निकल, नॉन टेक्निकल अशा सीट्स असतात, पर्सन विथ डिसॅबिलिटीच्या सीट्स असतात, डिफेन्सच्या असतात, मायनॉरिटी, नॉन मायनॉरिटीच्या सीट्स असतात. तर या ज्या सीट्स आहेत ते त्याच कॅटेगरीला पहिल्या राऊंड मध्ये दिल्या जातात. समजा त्या ठिकाणी दुसऱ्यानी म्हणजे कॅप राऊंड मध्ये ऍप्लिकेशन खूप सारे आलेत पण समजा अदर दॅन होम डिस्ट्रिक्टची जागा आहे, सातारा जिल्ह्याच्या बाहेरून कोणी अप्लाय केलंय तर ती जागा त्यासाठीच रिझर्व असते पहिल्या कॅप राऊंडसाठी. आता याच्यामधलं जे डिस्ट्रीब्युशन बघितलं तर होम डिस्ट्रिक्टला कॅप राऊंड 1 साठी तुम्ही बघितलं तर 70% जागा रिझर्व आहेत, अदर दॅन होम डिस्ट्रिक्टला 30% जागा रिझर्व आहेत. म्हणजे सातारा जिल्ह्यामधून जे 10वी झालेत त्यांच्यासाठी पहिल्या राऊंडला 70% जागा रिझर्व आहेत आणि अदर दॅन होम डिस्ट्रिक्ट म्हणजे सातारा जिल्ह्याच्या बाहेरून ज्यांनी 10वी केली आहे त्यांच्यासाठी 30% जागा रिझर्व असणार आहेत. ठीक आहे. त्याचप्रमाणे
हे रिझर्वेशन आहे एससी एसटी व्हीजेडीटी एनटी ओबीसी एसीबीसी या सगळ्यांसाठी मिळून 60% रिझर्व्ह जागा आहेत. ईडब्ल्यूएस साठी 10%, ऑफन साठी अनाथ मुलांसाठी 1% जागा रिझर्व्ह आहेत आणि टीएफडब्ल्यूएसच्या 5% असं रिझर्वेशन आहे. आता याच्यामध्ये मी जसं म्हटलं की पहिल्या कॅप राऊंड मध्ये तुम्हाला सीट अलोकेट नाही झाली तर त्यामध्ये कदाचित सेकंड अदर दॅन होम डिस्ट्रिक्टच्या 30% जागा कदाचित तशाच ब्लँक राहिलेल्या असणार आहेत. अदर दॅन होम डिस्ट्रिक्ट मध्ये सगळेच जागा अलोकेट होतात असं नाही, त्यामुळे त्या जागा तशाच ब्लँक राहतात कॅप राऊंड 1 साठी. पण कॅप राऊंड 2, 3 आणि 4 मध्ये या जागा होम डिस्ट्रिक्टच्या स्टुडंटला मिळू शकतात. त्यामुळे कदाचित पहिल्या राऊंडला एखादीही सीट नाही अलोकेट झाली तरी तुम्हाला सेकंड, थर्ड आणि फोर्थ राऊंड मध्ये त्या जागांवर तुम्हाला प्रवेश मिळू शकतो. त्यामुळं पहिल्या कॅप राऊंडला प्रवेश नाही मिळाला, कुठलंच जागा सीट अलोकेट नाही झाली म्हणून घाबरून जाऊ नका. याच्यानंतर प्रवेश घेतेवेळी आपल्याला कुठली कागदपत्र लागणार आहेत ते पण आपल्याला माहित असावं. जेव्हा तुम्हाला सीट अलोकेट झाली तुम्ही ऑटो फ्रीज किंवा फ्रीज असं केलेलं असेल, त्यानंतर तुम्ही इन्स्टिट्यूट रिपोर्टिंगला जाल तेव्हा तुमच्याकडे कुठली कागदपत्र असावीत त्यासाठीची इथं लिस्ट दिली आहे. 10वीचं मार्कशीट लागेल. ज्या विद्यार्थ्यांनी 12वी करून प्रवेशसाठी अर्ज केलाय त्यांच्यासाठी 12वीचं मार्कलिस्ट लागेल. शाळा किंवा कॉलेज सोडल्याचा दाखला लागेल. जातीचा दाखला, एससी एसटी एनटी व्हीजेडीटी ओबीसी एसबीसी एसीबीसी हे जे कॅटेगरीचे स्टुडंट असतील त्यांनी एसीबीसीचा दाखला द्यावा लागेल. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट एसीबीसी ओबीसी एसबीसी एनटी व्हीजेडीटी या कॅटेगरीसाठी लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यूएस मधून रजिस्ट्रेशन केलेलं होतं त्यांच्यासाठी फक्त ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट लागणार आहे. पालकांचा उत्पन्नाचा दाखला ज्यांनी टीएफडब्ल्यूएस मधून ऍप्लिकेशन केलेलं होतं. डोमिसाईल सर्टिफिकेट विद्यार्थ्यांना लागणार आहे, प्रत्येक विद्यार्थ्यांना. जन्माचा दाखला रजिस्ट्रेशन करतेवेळी जर त्यांनी अपलोड केला असेल तर लागेल. ज्या विद्यार्थ्यांनी डिफेन्स मधून, फिजिकल हँडिकॅप मधून किंवा मायनॉरिटी मधून जर ऍप्लिकेशन केलेलं असेल, रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर त्यांच्यासाठी जे काही फॉर्म्स दिलेले होते ते फॉर्म्स तुम्हाला सबमिट करावे लागतील. ज्यांचं इंटरमिजिएट सर्टिफिकेट होतं त्यांनी ते इंटरमिजिएट सर्टिफिकेट द्यावं लागेल. आणि पॉलिटेक्निकची ती ज्या वर्षाची संपूर्ण फी आणि विद्यार्थ्याचे 2 आय कार्ड साईज फोटो आपल्याला ऍडमिशन वेळी लागणार आहेत. सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची, तुम्ही सगळ्यांनी तुमचे जे कागदपत्र वर दिलेले आहेत ते जे तुम्ही कॉलेजमध्ये सबमिट करणार आहात त्या सगळ्या कागदपत्रांच्या किमान 5 झेरॉक्स तुमच्याकडं ठेवा, जेणेकरून तुम्हाला जेव्हा तुम्ही ऍडमिशनसाठी जमा करताल कागदपत्र तर त्यासाठी परत तुम्हाला ती मागून झेरॉक्स काढावे लागणार नाहीत आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडं आधीच झेरॉक्स स्वरूपामध्ये असतील. तर ह्या पद्धतीनं तुम्ही सगळ्यांनी ऑप्शन्स फॉर्म भरायचे आहेत आणि ऍडमिशन प्रोसेस जी आहे ती या पद्धतीनं आपण पूर्ण करणार आहोत. तर यानंतर मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकचे प्राध्यापक डॉक्टर राम शिंदे सरांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. सर आवाज येतोय माझा? हो सर येतोय. ओके, धन्यवाद सर. सर व्यवस्थित आवाज येतोय? मला थोडा इको जाणवतो इकडे. सर येतोय आवाज तुमचा?
आताच आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे आजच्या या वेबिनारसाठी मी सर्वप्रथम स्वागत करतो. त्याचप्रमाणे आमचे माननीय प्राचार्य आज आपल्याला या सभेमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. ऑप्शन फॉर्म सविस्तर मार्गदर्शन दिलेलं आहे. तरी आपल्याला याबाबत सविस्तर माहिती असेल, परंतु यामधल्या काही महत्त्वाच्या गोष्टी मी या ठिकाणी सांगू इच्छितो. तर प्रवेश प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे ऑप्शन फॉर्म भरणे. आतापर्यंत विद्यार्थ्यांनी या प्रवेश प्रक्रियेमध्ये अर्ज दाखल केलेले आहेत. जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट नागपूरची गुणवत्ता यादी ही आपल्या संचालनालयामार्फत या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे, जाहीर झालेली आहे. अंतिम गुणवत्ता यादी ही आज 5 वाजेनंतर आपल्याला बघायला मिळणारच आहे. एकदा का अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाली त्यामध्ये जे काही विद्यार्थ्यांचे सर्व डिटेल्स भरलेली माहिती जी आलेली असेल यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल हा आपल्याला करतो आणि या दिलेल्या माहितीच्या स्वरूपातून आपण या प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रक्रिया यानंतर ऑप्शन फॉर्म भरणे त्यानंतर आपल्या संस्थेमध्ये प्रवेश घेणे असे जे टप्पे या प्रवेश प्रक्रियेमध्ये आहेत त्या टप्प्यामध्ये आपल्याला त्या दिलेल्या कालावधीमध्ये प्रक्रिया पूर्ण करायची. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेतील जे कॅलेंडर असेल प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर कॅलेंडर किंवा दिनांक वाईज डेट वाईज करण्यासाठी या विद्यार्थ्यांना समजून अत्यंत अनिवार्य किंवा महत्वाचे असतात. तर आता लगेचच सुरू होणारा महत्वाचा टप्पा म्हणजे आपल्याला त्यामध्ये अर्ज भरणे. ऑप्शन फॉर्म कसा भरावा याबद्दल माहिती सरांनी दिलेली आहे. आपण पुन्हा एकदा बघूया यातील सर्वात ठळक मुद्दे कोणकोणते असतात, त्यामध्ये आपण कोणकोणत्या लक्षात घ्यायला पाहिजे जेणेकरून पुढील कुठल्या प्रकारच्या ज्या त्रुटी आहेत चुका आहेत त्या आपल्याला टाळता येईल आणि आपल्याला ठरवल्याप्रमाणे प्रवेश आपल्याला घेता येईल. सर्वात महत्वाचं लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थ्यांनी दिलेल्या कालावधीमध्ये विहित नमूद केलेल्या कालावधीमध्ये दिलेल्या कालावधीमध्येच आपल्याला त्या वेळी ऑप्शन फॉर्म भरावे लागतील. जसे की कॅटेगरी 1 असेल दिलेल्या कालावधीमध्ये आपला अर्ज भरायचा आहे, कॅटेगरी 2 असेल ऑप्शन फॉर्म भरायचे, त्याचप्रमाणे 3 आणि 4. एकदा का कालावधी संपला तर आपण या बाबतीत अर्ज भरू शकणार नाही आहात. त्यामुळे कालावधी पाळणे ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. एकूण 4 फेऱ्या संचालनाने यावर्षी आपल्याला जाहीर केलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे आपण कार्यवाही करणार आहोत. या ठिकाणी प्रत्येक फेरीमध्ये आपल्याला कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 300 विकल्प ऑप्शन भरता येणार आहेत. विद्यार्थ्यांनी ठरवायचं आहे की आपल्या गुणवत्तेप्रमाणे मला जी संस्था घ्यायची आहे त्या संस्थेचा अभ्यासक्रम निवडायचा, यामध्ये किती ऑप्शन आपण भरावेत. सरांनी ठिकाणी उदाहरणं दिलेली होती की समजा मला आमच्या संस्थेतील या ठिकाणी एखादा कोर्स निवडायचा आहे तर मला तो कोर्स माझ्या पसंतीचा क्रमांक 1 आहे का. या ठिकाणी कोर्स आणि त्यानंतरच्या इन्स्टिट्यूट म्हणजे मला कोर्सवरती फोकस करायचा आहे तर संस्थेवरती फोकस करायचा आहे. एखाद्या संस्थेमधला मला कुठलाही कोर्स करतो तर तुम्ही त्याप्रमाणे सिक्वेन्स देऊ शकता किंवा मला त्या ठिकाणी कोर्सवरती फोकस करायचा आहे 20 संस्था तुम्ही त्या ठिकाणी नमूद करू शकता. जसे की उदाहरण दाखल मला सांगायचं झाल्यास समजा मला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कराडमधला कम्प्युटर घ्यायचा आहे, परंतु मला जर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कराडमधील कम्प्युटर हा कोर्स मिळत नसेल तर माझा कोर्स सिलेक्टेड आहे तो म्हणजे कम्प्युटर कोर्स. 2 नंबरला मला जी संस्था आवश्यक वाटते किंवा योग्य वाटते जसे या ठिकाणी सरांनी उदाहरण दिलेलं होतं की मला या संस्थेतला कम्प्युटर IT जो कोर्स असेल तर तो विकल्प क्रमांक 2 वरती ठेवायचा आहे. किंवा पुन्हा मला त्या सातारा जिल्ह्याच्या बाहेर जायचं असेल तर विद्यार्थ्यांनी माहीत करून द्यावं कोणकोणत्या संस्थेमध्ये हा आपल्याला कम्प्युटर IT किंवा AI हा कोर्स त्याला निवडायचा असेल किंवा इलेक्ट्रिकल असेल इलेक्ट्रॉनिक्स असेल इतर कोर्स मेकॅनिकल आहे कोणत्या संस्थेमध्ये सदर कोर्स उपलब्ध असतील त्याची एक लिस्ट बनवावी. त्या लिस्टमध्ये जो सिक्वेन्स द्यायचा ऑप्शन फॉर्म मध्ये पहिला सिक्वेन्स हा पहिला पसंतीक्रम असेल. सॉफ्टवेअर तुम्हाला कोर्स देताना तुमचा पहिला पसंतीचा क्रम असेल तर तो तुम्हाला पहिला करणार नाही तर तुम्ही त्या गुणवत्तेमध्ये बसत असाल. आणि 2 नंबरला भरलेला कोर्स हा सॉफ्टवेअर तुम्हाला 2 नंबरला देणार आहे जेणे की फर्स्ट कोर्स तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या गुणवत्तेप्रमाणे उपलब्ध झाला नाही तर म्हणजे तुमचा पसंतीक्रम हा चढत्या क्रमाने हा तुमचा नापसंती क्रमाने असायला हवा.
पहिला क्रमांक हा अगदी मला जो घ्यायचा आहे तोच माझा पहिला पसंती क्रम. 2 नंबरला जर हा मला मिळाला नाही तर तो, 3 नंबरला तो नाही मिळाला तर नेक्स्ट. पसंतीक्रम भरताना त्याचा सिक्वेन्स हा अत्यंत महत्वाचा आहे. हे देखील या ठिकाणी विद्यार्थ्यांनी अगदी तंतोतंत लक्ष ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे. या ठिकाणी मी एक पुन्हा महत्वाचं सांगू इच्छितो की सरांनी एक गोष्ट अगदी योग्य प्रकारे नमूद केली होती की तुम्हाला पहिल्या फेरीमध्ये तर तुमच्या पसंतीचा क्रम मिळाला नाही किंवा कुठल्याच प्रकारचा तुम्हाला कोर्स अलॉट झाला नाही, आपण करायची आवश्यकता नाहीये. परंतु मी त्यामध्ये थोडीशी माहिती अधिक देऊ इच्छितो की पहिल्या फेरीसाठी तुम्ही जर जास्तीत जास्त कोर्स त्या ठिकाणी भरलेत तर तुम्हाला त्या ठिकाणी मिळण्याचे जास्त चान्सेस तयार होतात. कारण असं असतं की पहिल्या फेरीमध्ये बऱ्याचशा संस्थेमध्ये जे काय प्रवेश अलॉट केले जातात तर ते मॅक्सिमम प्रवेश अलॉट होतात. केवळ काही ठराविक जागा सरांनी दाखवल्याप्रमाणे जर फिजिकली हँडिकॅप असेल किंवा डिफेन्स कॅटेगरीची सीट आहे किंवा इतर जिल्ह्यातल्या सीट्स आहेत, टेक्निकल आहेत, अशा काही सीट ज्या असतात की ज्या त्या त्या विद्यार्थ्यांनाच राखीव आहेत, त्या पहिल्या फेरीमध्ये जर ते विद्यार्थी मिळाले नाही तर त्या म्हणजे पहिल्या फेरीमध्ये होत नाहीत, दुसऱ्या फेरीसाठी त्या इतर विद्यार्थ्यांना दिल्या जातात. आपण जर पहिल्या फेरीमध्ये ही काळजी घेतली की जास्तीत जास्त ऑप्शन आपण जर पहिल्या फेरीमध्ये दिले तर आपल्याला याच फेरीमध्ये कोर्स अलॉट होऊन नंतर आपण ठरवू शकतो की दुसऱ्या फेरीमध्ये मला तो कोर्स बुक करू शकतो, जेणेकरून मला समजा पुन्हा इतर संस्थेमध्ये किंवा इतर कुठल्याही प्रकारचा कोर्स अलॉट नाही झाला तर तो बुक केलेला कोर्स आपल्याला पुन्हा प्रवेशासाठी पात्र ठरू शकतो. आपल्याला त्या ठिकाणी 2 प्रकारचे ऑप्शन निवडायचे आहेत. तर पहिल्या फेरीचा निकाल ज्यावेळी लागतो तर तुम्ही तो कोर्स मान्य आहे, पहिला ऑप्शन मी दिलेला होता तो ऑटो फ्रीज होतो, जर मला तो मान्य आहे तर मी तो ऑटो फ्रीज आहे. फ्रीज केल्यानंतर मला प्रत्यक्ष संस्थेमध्ये जाऊन प्रवेश घेणे अनिवार्य असते. संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी आपण गेला तर आपले सर्व मूळ कागदपत्र आणि त्या संस्थेची फी, ज्या ज्या संस्थेत तुम्हाला प्रवेश मिळालेला आहे संस्थेची फी ही आता संस्थेच्या संकेतस्थळावर तुम्हाला बघायला मिळू शकते. तुम्ही त्या संस्थेची वेबसाईट बघावी जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणची फी आणि प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्र जे फॉर्म मध्ये दिलेले सगळे कागदपत्र होते, सर्वांनी कागदपत्रांची लिस्ट देखील तुम्हाला दाखवलेली होती. सर्व कागदपत्र मूळ आणि त्याच्या झेरॉक्स कॉपीज एक प्रतिमध्ये 2 प्रतिमध्ये फोटो, रेशनिंग कार्ड, आधार कार्ड इतर कागदपत्र आपण घेऊन त्या संस्थेत दिलेल्या कागदपत्रावर प्रत्यक्ष प्रवेश करावा. परंतु समजा मला दुसऱ्या फेरीमध्ये भाग घ्यायचा आहे आणि मला पहिल्या फेरीमध्ये पहिला ऑप्शनच्या ऐवजी दुसरा किंवा तिसरा, या ठिकाणी पुन्हा महत्वाचं आहे की पहिल्या फेरीसाठी इथे जे काय नियम आहेत फेरींचे ते देखील आपण लक्षात ठेवावे. एकदा नियम सांगतो, पहिल्या फेरीसाठी तुम्हाला विकल्प क्रमांक 1 मिळाला असेल तर तो म्हणजे तो घेणे हे अनिवार्य असेल. दुसऱ्या फेरीसाठी 3 विकल्प हे तुमच्यासाठी अनिवार्य असतील. तिसऱ्या फेरीसाठी 6 विकल्प हे तुम्हाला अनिवार्य असतील. परंतु समजा पहिल्या फेरीमध्ये तुम्हाला 4 नंबरचा विकल्प मिळाला, तुमची इच्छा आहे की मला हा बुक ठेवायचा आहे तर आपण वेबसाईटवरती रुपये 1000 भरून तो बुक करू शकतो. आणि बुक केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे बेटरमेंट किंवा नॉट. आपण एकदा नॉट फ्रीज बेटरमेंट निवडलं तर आपण फेरी 2 साठी किंवा फेरी 2 साठी त्या ठिकाणी पात्र ठरला. दिलेल्या कालावधीमध्ये पुन्हा आपण त्या ठिकाणी जो ऑप्शन फॉर्म पहिल्या फेरीसाठी भरलेला होता तो पुन्हा एडिट करायचा आहे किंवा आपल्याला योग्य वाटल्यास तो पुन्हा रेजिस्टर करायचा आहे. जर तुम्ही फेरी 2 साठी तो विकल्प पुन्हा त्या ठिकाणी सबमिट केला तर तुम्ही त्या ठिकाणी पात्र झालात. पुन्हा तुमच्या क्रमानुसार तुम्ही जर त्या बसलात तर सरांनी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी जागा रिक्त असतील त्या संस्थेतल्या त्या उपलब्ध होऊ शकतात. परंतु तुमच्या हातामध्ये एकदा सीट आलेली असेल तर तुम्ही पुढे निश्चिंत व्हाल आणि तुम्हाला पुढील कार्यवाही करणे सोयीस्कर होईल. पहिल्या फेरीमध्ये ऑप्शन कमी भरलेत आणि आपल्याला जर एखादा त्या ठिकाणी ऑप्शन मिळालेलाच नसेल तर काही संस्थेमध्ये 99% जागा या अलॉट झालेल्या असतात. अशा केसेसमध्ये आपल्याला पुन्हा मिळणार नाही. म्हणून आपण पहिल्या फेरीमध्ये जास्तीत जास्त काळजी घेऊन अत्यंत काळजीपूर्वक आपण आपले विकल्प राखावे. नंतर सगळ्यात महत्वाचं पुन्हा या ठिकाणी आपण एकदा जो क्रम दिलेला असेल प्रत्येक फेरीमध्ये क्रम तुम्ही एकदा OTP टाकून विकल्प अर्ज निश्चित केला तो बदलता येणार नाहीत. त्यामुळे हा विकल्प
अर्ज भरताना आपण जो सिक्वेन्स क्रम या विकल्प पेढीसाठी तयार केला असेल त्याच पद्धतीने अर्ज भरावा व आपला OTP पासवर्ड हा इतर कुठेही शेअर करू नये, जेणेकरून त्यामध्ये कोणाला बदल करता येणार नाही किंवा बदल केलेला त्याला निश्चित करता येणार नाही. बरेचसे विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये असं घडतंय की ते विकल्प अर्ज भरतात आणि कुठल्या तरी नेट कॅफेमध्ये जाऊन किंवा कुणाच्या तरी मदतीने भरतात, चुकीच्या पद्धतीने भरला जातो आणि OTP आपण एकदा त्यामध्ये दिला तुमचा अर्ज निश्चित झाला, त्यामध्ये कुठल्या प्रकारचा बदल आपल्याला करता येणार नाही. त्यामुळे आपण सुरुवातीलाच ही काळजी घ्यावी व विकल्प अर्ज भरावा. या ठिकाणी प्रत्येक फेरीमध्ये जे काय ऑप्शन आपण भरलेले आहेत त्यानंतर जो निकाल आपल्याला प्राप्त झालेला आहे, एकदा का निकाल प्राप्त झाला आणि आपल्याला मान्य केला किंवा आपण फेरीमध्ये भाग घ्यायचा असला त्याप्रमाणे बेटरमेंट ऑप्शन निवडला. पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जर समजा तुम्ही ऑप्शन चूज करत असाल तर दिलेल्या कालावधीमध्ये जाऊनच त्या संस्थेमध्ये सुद्धा अनिवार्य असते. दिलेला कालावधी संपतात आणि आपण त्या संस्थेमध्ये जर प्रवेश घेण्यासाठी गेलात तर त्या संस्थेला तो प्रवेश तुम्हाला देता येत नाही, ती जागा ऑटोमॅटिकली रिक्त होते. दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही जर तो दिलेल्या कालावधीमध्ये प्रवेश निश्चित केला नाही तर तुम्ही पुढील फेरीसाठी पात्र ठरणार नाही. या प्रवेश प्रक्रियेमधून बाहेर पडतात. बाहेर पडल्यामुळे तुम्हाला कुठल्या प्रकारच्या त्या फेरीमध्ये पात्र न झाल्यामुळे तुम्हाला पुन्हा कुठे प्रवेश घेता येणार नाही. मग केवळ तुमच्या समोर एकच ऑप्शन शिल्लक राहते, ते म्हणजे संस्थास्तरीय फेरीमध्ये भाग घेणे. संस्थास्तरीय फेरीमध्ये भाग घेताना आपल्याला त्या ठिकाणी कॅपचे जे काय बेनिफिट्स असतात ते बेनिफिट साठी आपण पात्र राहणार नाही आणि अशा वेळेला आपल्याला ज्या काही स्कीम शासनाने शिष्यवृत्तीच्या स्वरूपामध्ये आपण केलेल्या असतात त्याचा कुठल्याही प्रकारचा फायदा मिळणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ही काळजी घेणे देखील एकदम अत्यंत महत्वाचे असते. त्यानंतर या ज्या फेऱ्या आहेत ऑप्शन सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस ज्याला आपण कॅप या ठिकाणी म्हणतो, त्यामध्ये प्रत्येक फेरी ही अत्यंत महत्वाची असते. प्रत्येक वेळेला आपण जो ऑप्शन फॉर्म आहे फॉर्म बऱ्याच वेळेला विद्यार्थी चुका करतात. मध्ये दिलेला ऑप्शन फॉर्म आहे जसा तसा ठेवतात त्या फेरीमध्ये मला यापैकी कुठलं तरी मिळेल आणि फॉर्मला कुठल्या प्रकारचे त्यांनी तो पसंती बदललेला नसतो किंवा माहिती न घेता तसंच सबमिट केलेला असतो. तर थोडीशी कॅपेरी नंतर कोणत्या संस्थेमध्ये कोणत्या प्रकारची जागा रिक्त राहत आहे ही वेबसाईटवर सविस्तर माहिती आपल्याला त्या कालावधीमध्ये उपलब्ध झालेली असते. कॅपेरी नंतर प्रत्येक संस्थेची रिक्त जागेबद्दलची जी सीट मॅट्रिक्स चार्ट हा आपल्याला उपलब्ध होतो. हा तुम्हाला आपली जी प्रवेश प्रक्रियेमधील संकेतस्थळ वेबसाईट आहे poly26.dtmaharashtra.gov.in या संकेतस्थळावरतीच माहिती तुम्हाला सविस्तर मिळत असते. कुठल्याही इतर वेबसाईटवरती किंवा एक वेबसाईट आपण जी त्या वेबसाईट असतात अशा कुठल्याही वेबसाईटवरती किंवा इतरत्र कोणाकडूनही कुठलीही माहिती घेऊन त्याप्रमाणे कार्यवाही करू नये अशी तुम्हाला मी जाहीर आवाहन करेन. बऱ्याचशा वेळेला कोणाच्या तरी माहितीला बळी पडतात, अशा वेळेला त्यांचं तरी काही नुकसान होत आहे. जसं की कुठला तरी कॅफेवाला आहे, त्याला त्याच्यासमोर बऱ्याचशा ऍडमिशनचे विद्यार्थी जात असतात, त्याच्यामध्ये गोंधळ होतो. वर्ष प्रवेश प्रक्रिया आणि द्वितीय वर्ष प्रवेश प्रक्रिया आपल्याला जसं डिप्लोमाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर यामध्ये हा जो कालावधी आहे कालावधी हा वेगवेगळा असतो आणि या वेगवेगळ्या कालावधीमध्ये त्या त्या वर्गासाठी प्रथम वर्षासाठीच्या कालावधीमध्ये प्रथम वर्षाच्या आपल्याला ऍक्टिव्हिटीज करायच्या आहेत, द्वितीय वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला द्वितीय वर्षाच्या ऍक्टिव्हिटीज जे करायचे असतात त्यांच्या सांगण्यामुळे काही त्यांच्या समोर ते दोन्ही प्रकारचे वेळापत्रक माहिती असतात आणि तुम्ही जाऊन त्यांना विचारतात डिप्लोमा ऍडमिशनची प्रक्रिया सुरू आहे का, त्यांना कुठल्या प्रकारचं वर्ष तुम्ही नमूद करत नाही. अशा केसमध्ये त्याला वर्ष माहित नसल्यामुळे तुम्हाला माहिती सांगतो हा ती जी काय विकल्प अर्ज भरण्याची होती ती या तारखेला आहे. त्यांनी दिलेल्या तारखा या कदाचित सेकंड इयरच्या असू शकतात. त्यामध्ये तुम्ही त्या तारखेच्या वर्षावरती विकल्प अर्ज भरण्यासाठी जातात. अशा वेळेला प्रथम वर्षासाठी जो विकल्प अर्ज भरण्याचा कालावधी असतो हा संपलेला असतो. अशा वेळेला तुमचं नुकसान होते. त्यामुळे आपण ऑथेंटिक वेबसाईटवरती जाऊन आपण सविस्तर त्या वेळापत्रकाची माहिती घेण्यात अनिवार्य असते आणि दिलेल्या कालावधीमध्ये, म्हणून मी वारंवार या ठिकाणी नमूद करतोय ते की दिलेल्या कालावधीमध्ये
दिलेली प्रक्रिया पूर्ण करणे हे विद्यार्थी आणि पालकांची जबाबदारी असते. मग त्याच कालावधीत ती प्रक्रिया आपण पूर्ण करावी. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जी काही सविस्तर माहिती आहे या दृष्टीकोनाने हा वेबिनार आयोजित केलेला होता. असं आयदर वेबिनार मधून किंवा पुन्हा प्रत्यक्ष जे काय सुविधा केंद्र या सेंटर्स तुम्हाला दिलेले आहेत किंवा संस्था उपलब्ध आहेत आपल्या तंत्र शिक्षण संचालनालयामधील पॉलिटेक्निक संस्था ज्या असतील त्या संस्थेमध्ये प्रत्यक्ष जाऊन कुठल्याही संस्थेमध्ये आपण माहिती घेतली चालेल. कारण की ही सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही संस्थेमध्ये जाऊन माहिती घेतली तरी कुठल्याही संस्थेमध्ये तुम्ही प्रवेश घेऊ शकता. कारण की विकल्प देणे हे आपल्या विद्यार्थ्यांच्या कंट्रोलमध्ये आहे. त्यामुळे विकल्प भरताना तुम्ही जरी शासकीय तंत्रज्ञान करारामध्ये किंवा कर्मवीर भाऊराव पाटील रयत शिक्षण संस्था सातारा या ठिकाणी जरी काही जाऊन माहिती घेतली तर तुम्हाला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये किंवा कुठल्या तरी संस्थेमध्ये प्रवेश घ्यायचा आहे तरी असं काही या ठिकाणी नाहीये. तुम्ही माहिती या संस्थेतून घेतलेली आहे त्या संस्थेमधून तुम्हाला प्रवेश घेता येणार नाही. निश्चित त्या संस्थेमध्ये प्रवेश घेऊ शकतात परंतु यासाठी सविस्तर माहिती घेणे ही अत्यंत अनिवार्य आहे. अन्यथा तुमच्या चुका होतात आणि नको त्या ठिकाणी तुम्हाला प्रवेश अलॉट केला जातो. तुमची इच्छा नसते त्या संस्थेमध्ये तुम्ही प्रवेश घ्यायचा आहे परंतु पहिल्या फेरीमध्ये किंवा कुठल्या तरी फेरीमध्ये आपल्याला तो प्रवेश अलॉट केलेला असतो. अशा वेळेला बरेचसे विद्यार्थी नंतर येतात हा प्रवेश मला नकोच होता आणि आपली जी नियमावली आहे की दुसऱ्या फेरीमध्ये 3 विकल्पही अनिवार्य असतात. तिसऱ्या फेरीमध्ये 6 विकल्पही अनिवार्य असतात आणि त्या 3 पैकी किंवा 7 तुम्हाला जर अलॉट केलेला विकल्प असेल तर तुम्हाला ती प्रवेश घेणे सुद्धा अनिवार्य होते. मी त्या प्रवेश प्रक्रियेपासून वंचित होतो. प्रवेश घ्यायचा नाहीये. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेचे नियम माहीत करून घेणे सुद्धा पालक आणि विद्यार्थ्यांची एक महत्वाची गोष्ट आहे. आणि या विकल्प पूर्वी उद्यापासून आपण विकल्प अर्ज भरणार आहात वन साठी प्रथम वर्षासाठी पुन्हा हे पण मी नमूद करतो. तर याची सर्व नियमावली त्यानंतर त्यामध्ये कुठल्या प्रकारचे कसे विकल्प भरायचे ही सविस्तर माहिती पुन्हा तुम्ही एकदा घ्यावी. कागदावरती आपले विकल्प पद्धतशीर आपण आपल्या इच्छेप्रमाणे नमूद करावेत आणि त्यानंतरच ते सुविधा केंद्रामध्ये वरती जाऊन किंवा ज्यांना या प्रोसेस बद्दल सविस्तर माहिती आहे तर मला हे देखील सुद्धा समजते काही विद्यार्थी बरेचसे खेडेगावामध्ये किंवा कुठे असतात मग त्यांना कुठल्या तरी संस्थेत जाऊन अर्ज भरणे हे शक्य पण नसते किंवा शक्य होत नाही. अशा वेळेला अडचणीत येतात. तरी सरांच्या आव्हानाप्रमाणे तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी ती सुविधा उपलब्ध झालेली असेल त्या ठिकाणी तुम्ही जाऊन अर्ज भरले ते खूपच म्हणजे तुमच्या दृष्टीने योग्य असेल. तुम्हाला कुठल्या तरी कालावधीमध्ये कुठल्या तरी कारणास्तव ते अर्ज भरणं नसेल एकदम एक्सपर्ट पर्सन आपण जो म्हणतो ज्यामध्ये व्यक्ती ज्याला या प्रक्रियेची व्यवस्थित माहिती आहे आणि तुम्ही स्वतः स्टडी केलेला आहे त्याप्रमाणेच ते विकल्प भरावेत जेणेकरून कुठल्याही प्रकारचं शैक्षणिक नुकसान या ठिकाणी होणार नाही. काळजी घेणे देखील खूपच महत्वाची आणि अनिवार्य गोष्ट आहे. मी पुन्हा पुन्हा नमूद करू इच्छितो. तर या प्रक्रियेमध्ये जे काय आपल्याला ऑप्शन फॉर्म भरणे ही महत्वाची पिढी सुरू होणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी अगदी अभ्यासपूर्वक विकल्प द्यावेत आणि प्रक्रियेमध्ये सामोरे जावं असं या ठिकाणी मी पुन्हा आवाहन करेल. आणि आपल्याला जी योग्य माहिती आमच्या द्वारे आम्हाला द्यावायची होती त्यातून आम्ही केलेला आहे. तर शिक्षण संस्थेतील सविस्तर माहिती या संबंधित दिलेली आहे. तर माझी माहिती जी शक्य होती प्रत्येकीला तेवढं मी या ठिकाणी नमूद करतो आणि थांबतो. आपल्या पुन्हा सर्वांचे धन्यवाद. तर आपण पुन्हा पुढील प्रक्रिया करू शकता.
धन्यवाद सर. तर भुजबळ सरांनी आपल्याला PPT प्रेझेंटेशनद्वारे ऑप्शन फॉर्म कसा भरायचा याचं सुंदर मार्गदर्शन केले, त्याबद्दल त्यांचे आभार. तसेच गव्हर्नमेंट कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर RG शिंदे सर यांनी पण आपल्याला छान मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थी आणि पालकांना विनंती आहे की त्यानुसारच त्यांनी ऑप्शन फॉर्म भरावा. यानंतर KBP पॉलिटेक्निकचे प्राचार्य BV कदम सर आपणा सर्वांना मार्गदर्शन करणार आहे. सर्व विद्यार्थी, पालक या सर्वांचं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कराड व कर्मवीर भाऊराव पाटील पॉलिटेक्निक सातारा यांच्या वतीनं स्वागत करतो. शैक्षणिक वर्ष 2026-27 मधील प्रवेश प्रक्रिया संदर्भामध्ये आपण सर्वांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. डिप्लोमाच्या ॲडमिशनसाठी उद्यापासून ऑनलाईन ऑप्शन फॉर्म फिलिंग सुरू होणार आहे. त्या संदर्भामध्ये आज आपण वेबिनार ऑर्गनाईज केला होता. त्यामध्ये गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकचे प्रिन्सिपल डॉक्टर सुरेश पाटील यांनी आम्हाला सहमती दिली. त्यानंतर आज आमच्या कॉलेजचे भुजबळ सर व गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकचे शिंदे सर यांनी तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑप्शन फॉर्म भरताना जे 3 दिवस आहेत, उद्यापासून ऑप्शन फॉर्म सुरू होतात आहे, तर त्यामध्ये तुम्ही FC सेंटरलाच जाऊन ऑप्शन फॉर्म भरणं गरजेचं आहे. कोणत्याही सायबर कॅफेमध्ये न जाता किंवा घरातून ऑप्शन फॉर्म न भरता सर्वांनी FC सेंटरला जाऊनच फॉर्म भरावेत. फॉर्म भरण्याचा कालावधी 3 दिवसाचा आहे, 11, 12 आणि 13 या तारखेला. परंतु आपण 13 तारखेची वाट न बघता 11 आणि 12 तारखेला 2 दिवसामध्ये, शनिवार आणि रविवार, उद्या आणि परवा या दिवसातच ऑप्शन फॉर्म शक्यतो करून भरण्याचा प्रयत्न करावा. सर्व विद्यार्थ्यांचं पालकांचं मी मनापासून स्वागत करतो, कारण तुम्ही डिप्लोमाला जाण्याचं निश्चित केलेलं आहे आणि जी साईट तुम्ही चूज केलेली आहे त्यामुळं तुम्हाला कधीही फ्युचरमध्ये प्रॉब्लेम्स येणार नाही आहेत. आणि योग्य ते कॉलेज निवडणं आणि योग्य ते कॉलेज तुम्हाला मिळण्यासाठी तुम्ही ऑप्शन फॉर्म व्यवस्थित भरणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. तुम्हाला काळजी जी घ्यायची आहे ते शिंदे सरांनी आणि भुजबळ सरांनी सांगितलेलं आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते पहिल्या कॅप राऊंडमध्ये पहिला जो ऑप्शन आहे तो जर तुम्हाला मिळाला तर तुम्हाला कंपल्सरी तो घ्यावा लागणार आहे. तुम्हाला पुढच्या ऑप्शनसाठी कॅप राऊंड 2 मध्ये जाता येणार नाही. त्याचप्रमाणे कॅप राऊंड 2 मध्ये पहिले 3 ऑप्शन पैकी जर तुम्हाला एक ऑप्शन मिळाला तर तुम्हाला तो कंपल्सरी घ्यावा लागणार आहे आणि तो त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला तो ऑप्शन कन्फर्म करून त्यांची काय असेल ते फी भरणं गरजेचं आहे. थर्ड राऊंडला पहिले 6 ऑप्शन जे आहेत त्याच्यामधले तुम्हाला कोणताही ऑप्शन मिळाला तर तुम्हाला कंपल्सरी घेणं गरजेचं आहे. आणि ऑप्शन कॅप राऊंड 4 मध्ये जो तुम्हाला मिळेल तो घेणं कंपल्सरी आहे. अशा पद्धतीने हे प्रोसेस आहे. ह्या प्रोसेसप्रमाणे आपण सर्वांनी जायचं आहे आणि चुकीची माहिती घेऊन जाऊ नका. ऑप्शन फॉर्म भरताना योग्य ठिकाणाहून योग्य माहिती घ्या आणि व्यवस्थित ऑप्शन फॉर्म भरा. कन्फ्युजन काही होऊन देऊ नका. व्यवस्थित माहिती घ्या. एकदा ऑप्शन फॉर्म भरला आणि तुम्हाला पहिलेच ऑप्शन मिळालं
तर तुम्हाला ते कंपल्सरी घ्यावं लागतं. एवढी काळजी घेणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये सर्वांनाच ॲडमिशन मिळतं असं नाही आहे. त्यामध्ये 70%च मुलांना ॲडमिशन मिळतं. त्याच्यानंतर आउट ऑफ डिस्ट्रिक्ट मधले जे विद्यार्थी आहेत त्यांचा जो 30% जो कोटा असतो तो सेकंड राऊंडपासून ओपन होतो. त्यामुळं सेकंड राऊंड आणि थर्ड राऊंडमध्ये मॅक्झिमम मुलांना प्रवेश मिळतो. त्यामुळं पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता संयम बाळगावा आणि FC सेंटरमध्ये त्याची संपूर्ण माहिती घेऊन त्या पद्धतीनं कारवाई करावी. आणि उद्यापासून ऑप्शन फॉर्म सुरू होतात. त्यासाठी आपण ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी FC सेंटरमध्ये जावं, हे आमच्या दोन्ही कॉलेजच्या वतीनं आपल्या सर्वांना विनंती आहे. आणि सर्वांचं धन्यवाद, तुम्ही सर्वांनी जॉईन केलं त्याबद्दल. थँक्यू. प्राचार्य कदम सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. तर या वेबिनारसाठी KBP पॉलिटेक्निकचे जे टेक्निकल सपोर्ट टीम आहे त्यांचं खूप सहाय्य मिळालं त्याबद्दल त्यांचे आभार. जर ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी कोणाला माहिती हवी असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी सर्व विद्यार्थी व पालकांनी कॉन्टॅक्ट करायचा आहे. परत एकदा या वेबिनारसाठी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉक्टर सुरेश पाटील सर, प्राध्यापक डॉक्टर आजी शिंदे सर, तसेच KBP पॉलिटेक्निकचे प्राचार्य BV कदम सर आणि मार्गदर्शन करणारे MD भुजबळ सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले त्याबद्दल सर्वांचे पुनश्च एकदा आभार. ऑप्शन फॉर्मच्या माहितीसाठी कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर दिलेले आहेत, त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकताय. या वेबिनारसाठी जॉईन झालेले यूट्यूबवर पण जॉईन झालेले सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मार्गदर्शन करणारे KBP पॉलिटेक्निकचे मार्गदर्शक आणि कराड गव्हर्नमेंटचे पण मार्गदर्शक, सर्वांचे मी मनापासून आभार मानते आणि हा वेबिनार इथे समाप्त झाला असे मी जाहीर करते.